गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य बनविणे मी शिकवत आहे. तर आपण टू बीच्या रूपापासून म्हणजेच टू बीची वर्तमानकाळी रूपे एम, इज, आर आणि भूतकाळी वॉज आणि वेअर, तर यापासून बनविणारे वाक्य मी आपणास शिकवत आहे. तर सुरुवातीला आपण टू बीच्या वर्तमानकाळी रूपापासून जे काही वाक्य बनतात तर ते मी आपणास शिकवत आहे. टू बीची वर्तमानकाळी रूपे मग कोणती? एम, इज आणि अनेकवचनी आर. एम कधी वापरतो आपण? आय करता असताना आपण एम वापरत असतो. इज कधी वापरतो? करता एकवचनी असल्यानंतर आपण इज वापरतो. आणि आर कधी वापरतो? तर करता अनेकवचनी ज्यावेळेस असतो त्यावेळेस आपण आर या टू बीच्या रूपाचा वापर करत असतो. तर मग आजचं वाक्य बघू आपण. आय ॲम अ डेंटिस्ट. मी दंतवैद्य आहे. तर मग आपण आय हा करता घेतलेला आहे. ॲम हे टू बीचं वर्तमानकाळी रूप घेतलेलं आहे. आणि ॲम हे टू बीचं रूप कधी वापरलं जातं? फक्त आय हा करता असतानाच वापरलं जातं. बाकीच्या सर्व करते जे काही एकवचनी किंवा अनेकवचनी असतील तर त्यावेळेस एकवचनी असेल तर इज वापरला जातो, अनेकवचनी असेल तर आर वापरला जातो. परंतु ॲम फक्त एकाच कर्त्यासोबत वापरलं जातं आणि तो म्हणजे ॲम. आय ॲम डेंटिस्ट. मी दंतवैद्य आहे. मग आय हा करता, ॲम हे टू बीचं रूप आणि डेंटिस्ट हे या वाक्यामधलं कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट. मी दंतवैद्य आहे. यू आर अ ग्रेट ऑरटर. तुम्ही महान वक्ता आहात. यू हा करता, आर हे टू बीचं अनेकवचनी रूप आहे. ग्रेट ऑरटर हा कर्म आहे. यू आर अ डॉक्टर. तू डॉक्टर आहेस. यू करता, आर टू बीचं रूप आणि डॉक्टर हा कर्म. तू डॉक्टर आहेस. सी इज अ सिंगर. ती गायिका आहे. सी हे प्रोनाऊन सर्वनाम आहे. इज हे टू बीचं वर्तमानकाळी रूप आहे. आणि अ सिंगर गायिका हे काय? कर्म आहे. म्हणजे ती गायिका आहे. इट इज अ पॅरोट. तो पोपट आहे. त्यानंतर वी आर अ स्टुडंट. इथं टू बीचं हे अनेकवचनी रूप आलेले आहे. कारण काय? करता हा अनेकवचनी आहे. वी म्हणजे काय? वी म्हणजे आम्ही. आर म्हणजे आहेत आणि स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. मग वी हा करता, आर हे टू बीचं रूप आणि स्टुडंट हा कर्म. आम्ही विद्यार्थी आहोत. दे आर इडियट. नंतरचं वाक्य घ्या. दे आर इडियट. दे आर इडियट. ते मूर्ख आहेत. ते मूर्ख आहेत. दे हा अनेकवचनी करता आहे म्हणून आपण इथं आर वापरलेलं आहे. नंतर 8. बॉय इज प्रेझेंट. बॉय इज प्रेझेंट. बॉय म्हणजे मुलगा. मुलगा हा काय वापरला इथं आपण? करता म्हणून वापरलेला आहे. टू बीचं रूप वापरलेलं आहे. आणि प्रेझेंट म्हणजे वर्तमान. मुलगा हजर आहे. मुलगा हजर आहे. नेक्स्ट. बॉयज आर absent. बॉयज आर absent. मुले अनुपस्थित आहेत. मुले अनुपस्थित आहेत. राधा इज प्रेझेंट. राधा इज प्रेझेंट.
राधा हजर आहे. तर ही जे वाक्य दिलेले आहे तर ह्या प्रत्येकाचं काय आपण करता नंतर हेल्पिंग वर्ब म्हणजेच टू बीचं रूप आणि त्यानंतर कर्म हे आपण प्रत्येक वाक्यामध्ये वापरून हे व्यवस्थितरित्या तयार केलेले आहेत. तुम्ही अशा पद्धतीची वाक्य तयार करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.